नमस्कार. आज टाकांबद्दलच सांगणार आहे की देवारातले टाक खराब झाले होते, दाखवले मी. आणि आता ते म्हणजे नवीन करून घेतले आम्ही. चांदीचेच होते, नवीन करून घेतले. टाक म्हणजे कसं असं म्हणजे भरीव हवेत, पोकळ नको, पण आम्ही छान बनवून घेतले. आम्हाला मस्त दुकान मिळालं आणि ॲक्च्युली असं झालं ना की उशीर झाला. हे टाक किती दिवसात बनवून मिळतं? 8 दिवसात सांगितलं. 8 दिवसात आम्ही काय असा विचार नाही केला की 8 दिवसात मिळत आहेत, मग कसे असं विचारलं पण नाही. दाखवा किंवा काय, म्हणजे ते काय त्याचा काय अभ्यासच नव्हता. आणि ते घेऊन आलो आम्ही टाक. आल्यानंतर लगेच होळी आता आहे पुढे. तर असं झालं की आता होळीच्या आत आता आपल्याला देव बसवायला हवेत. मग सगळं आम्ही घेऊन आलो. टाक दाखवले त्यांनी बनवलेले. बापरे, इतके म्हणजे असे तकलादू, असे पातळ. आता हे असे नकोत आम्हाला, छान असे भरीव चांगले हवेत असे वजनाचे. तर त्यांनी सांगितलं मग ते तुम्हाला बनवून मिळतील, ठोकायला वगैरे लागतील, बनवून मिळतील. तर यासाठी तुम्हाला महिना जाईल. अरे बापरे. आणि नंतर मग तिथून ते दुसऱ्या दुकानात गेले. तिथे गेले, ते दुकान बंद. सोमवारी ते दुकान बंद असतं म्हणून कळलं. ते घेऊन देव घरी आले. देव जेव्हा घरी घेऊन आले, मी तुम्हाला दाखवलं की गणपती वगैरे आल्यावरती कसं पाय धुतो, आरती करतो, तसंच मी करायची. गावावर आणले तेव्हा पण. आणि हे दुकानातून घेऊन आले त्यानंतर मी असं पाणी घेऊन गेली काढायला, घास घेऊन गेली काढायला. तर हे मला दारातच म्हणतात, अगं शंकराची पिंड होती ना, ती इथेच राहिली वाटतं. ती छोटी पिंड होती, मी तीही तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये. ती छोटी पिंड ती होती म्हणे, ती नव्हती गं, इथेच राहिली ना. मी म्हटलं नाही, स्वतः मी बांधले. देव तर म्हटलं नाही, मी बांधून दिले तुम्हाला. तर ते म्हणाले, अगं नाही, यात तर नाही आहे. म्हटलं असं नाही होणार, मी स्वतः बांधले, तर मला माहिती मी दिली म्हणून. आता आम्ही घाबरलो. आमचा मुलगा म्हणजे देवाच्या बाबतीत खूप असं हे आहे. म्हणजे देवाच्या बाबतीत नाही, तो सगळ्या बाबतीत असं, म्हणजे रस्त्याचे पण नियम तोडणार नाही आणि समोरच्याने तोडले की आरडाओरडी चालू करणार, असं सगळं आहे. आणि देवाच्या बाबतीतही. आणि त्यात तो देव आम्ही पण उचलून करायला आणले ना, आम्हालाही खूप टेन्शन होतं. म्हणजे असं आणताना काय माहिती, सडनली असं वाटलं की देव खराब झालेत, आपण का आणूया वगैरे. पण नंतर थोडंसं असं हेच झालं टेन्शन. आणि तिथे ते बरोबर बघितले नाहीत देव. म्हणजे आता तिथून दुसऱ्या दुकानात घेऊन गेले ते, तिथून दुकान बंद. आम्ही म्हटलं काय असं होतं आहे काय माहिती. घरी आले, दारातच मला सांगतात की पिंड नाही आहे. तर मी म्हटलं त्याला फोन करा. तर म्हणे त्याला मी फोन केला, तो म्हणाला इथे नाही आहे. म्हटलं असं होणं शक्यच नाही आहे की मी बांधून दिली, नंतर तुम्ही दुकानातच उघडली, मग त्यानंतर कुठे पडणार ना. बरं छान बांधून आणि पिशवीमध्येच असं त्यांनी घेतलेलं. आणि ते काय कुठेतरी ठेवत नाही आपण, ते मांडीवरच असतात. तर मी आपलं पाणी काढलं, पण मी आणि मुलालाही नाही बोलले, कारण हा आता टेन्शनमध्ये येईल. आता काय करायचं बा, संध्याकाळची नंतर वेळ झाली, दिवा लावला. आणि मी त्याला म्हणते की तू का इकडे तिकडे कुठे आहेस, तुला आपल्या घरात नाही का यायचं, तुला घरात नव्हतं यायचं म्हणून तू बाहेर पडलास का तिथून माझ्या हातून, असं तसं मी त्याला म्हणते. आणि थोड्या वेळाने यांना फोन आला. तिचा फोन करतोय, नाही तुमची पिंड इथेच आहे. बापरे, इतकं बरं वाटलं, काय विचारू नका. आणि त्यानंतर मुलगा मला म्हणतोय, अगं आणले देव तर काय झालं, तू एवढी टेन्शनमध्ये काय होते, भेटेल आपल्याला चांगलं दुकान, चांगले करून घेऊ आपण. पण माझं टेन्शन वेगळंच होतं. जेव्हा आम्हाला ते दुकानातून फोन आला त्यानंतर मी त्याला बोलले, अरे मला दुसरंच टेन्शन होतं. ते देव उघडले ना त्यांनी, तेव्हा ती छोटीशीच पिंड ना, ती वाटतं कपड्यातून बाजूला झाली आणि ती नंतर सापडली त्याला. आणि वाडवडिलांपासून देव आपल्या हातून हरवायचं म्हणजे किती आहे. आणि मी सारखं त्याला म्हणत होती की तू माझ्या हातून का हरवलास, आम्ही आणलं आणि तू का गेलास.
तू पहिल्यांदा आपल्या घरी ये आणि सोमवारचा दिवस फिरायला बाहेर आलास का, असं तसं मी आपलं मुलांना वगैरे आपण कसं दम देतो तशी मी अगदी त्याला दमातच बोलत. आमच्या भटजींचं कसं मत आहे, सकाळीच ते लवकर येतात नेहमी. आमचा गणपतीसुद्धा 6 वाजताच बसतो, ते 5लाच येतात, 5-5:30लाच येतात. त्यांचं म्हणणं असं की देवाचं कुठलंही काम पहाटे पहाटे करावं, खूप चांगलं असतं आणि ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आम्हीही तयारीत असतो. 8ला येतो आम्ही, म्हटलं थोडं 8 करा, कारण जेवण करायचं होतं, शिवाय होमाला वगैरे आणि त्याला सगळ्याला आम्हाला बसायचं होतं सगळ्यांना घरातल्यांना. मग आम्ही सगळे तिथे बसल्यानंतर मग जेवणाचं कोण करणार, म्हणून मग 8पर्यंत आम्हाला जेवण करायचं होतं. यांची आत्या गावातच दिलेली, तिच्या घरातले सगळे जेवायला, आम्ही असं 1-2 माणसं, आता 5 माणसं तरी घरात जेवली पाहिजेत, म्हणून ते सगळं. आणि मग त्यामुळे 8पर्यंत आम्ही कसं जेवण केलं, 8:30पर्यंत, कारण भटजी येऊन त्यांची तयारी वगैरे करेपर्यंत थोडं तोपर्यंत आम्हाला 8:30 त्यांना झाले. त्यामुळे आमचं जेवणही झालं सगळं आणि आम्ही सगळे होमाला बसलो. खूप छान होम झाला, तुम्हाला सगळं दाखवते. बघा कसे छान विधी झाले आणि देव किती सुंदर बसलेत. हे बघा सगळी तयारी करून ठेवलेली आहे, समई वगैरे. समई किती मोठी आहे बघा, तांब्याची आहे. देवाराय वगैरे साफ करून ठेवला, सगळी भांडी घासून ठेवली, देव बसलेत आपले पिशवीत. आणि आता सगळी तयारी, मसाला केलेला आहे, डाळीची तयारी करते सुनबाई. आणि इकडे जाऊबाई पापड तळत आहेत चुलीवरती. असं सगळं जेवणाच्या तयाऱ्या चालल्यात. आता सकाळी बघा, सकाळ आधी पहिल्यांदा चूल पेटून बटाट्याची भाजी करायची होती, चवळीची भाजी करायची होती, बटाट्याची सुकी भाजी करायची होती. त्यामुळे सकाळी आधी बटाटे लावले पहिल्यांदा चुलीवरती. हे बघा कसे छान उकळत आहेत, पटकन शिजले. आणि तिकडे बाजूला पाणी तापत ठेवलं, म्हणजे ते शिजता पाणी पण तापलं आहे बघा. याची बटाट्याची भाजी झाली, चवळीची भाजी चुलीवरच केलं सगळं. बरं पडतं, मोठे मोठे टोप छान राहतात चुलीवरती. हे सगळं आमचं 8:30पर्यंत झालं. आणि आता प्रसादीला शिरा करते. नेहमीप्रमाणे 1 किलो तूप, 1 किलो रवा घेतला. तूप छान तापलं की त्यात रवा टाकायचा. रवा छान खरपूस भाजून घ्यायचा. जाऊबाई व्हिडिओ करतायत माझ्या. खूप घाईघाई चाललेली. छान रवा भाजला गेला की मग छान केळं बारीक करायचं, तेल घालायचं. केळं चांगलं बारीक करून घातलं. बघा आपलं चांगलं रवा पण भाजला गेला आहे तुपामध्ये. आता केळं घालायचं, तेही छान परतवायचं थोडं. आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे सगळे. ड्रायफ्रूटही छान भाजून झाले की गरम गरम, आता 1/2 किलो रवा होता तर 1/2 लिटर तूप, दूध जास्तच घालायचं. हे अर्धा लिटर दूध होतं, ते जवळजवळ सगळं घातलं समजा, थोडंसंच राहिलं. आणि थोडा रवा ना मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्यायचा, म्हणजे जास्त पाणी किंवा दूध लागत नाही. आता 1/2 किलो साखर घातली. थोडंसं झाकण ठेवायचं की आपला प्रसाद झाला. तिकडे सगळं जेवण झाले. आता मुलींना म्हटलं तुम्ही चपात्या करून घ्या. त्या दोघी जावं, आम्ही दोघी सासू-सुना. छान आपला शिरा झाला. आणि आता भटजी आले, त्यांची सगळी तयारी झाली आणि आता विधीला सुरुवात झाली. परातीमध्ये सगळे देव घेतले आणि त्यांच्या हातून सगळं ते पाणी पंचामृताने वगैरे त्यांना आंघोळ घातली, स्वच्छ केले. देव लक्ष्मीपतेथे घेऊन स्वरामी भरतवर्ष भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारणे गोदावर्या दक्षिणे शालिवार्य
देवता पहिला इकडे जेवण चाललेलं आहे. खाली दुसऱ्या जाऊबाई बसल्या चपाती लाटतायत. इथे आमच्या बाया आल्या कामाला. त्या नेहमी आमचं सगळं घर स्वच्छ ठेवतात. आम्ही जायच्या आधी फोन करतो. आणि इथे हे आमचे दीर बसलेत आणि हे छोटे दीर म्हणजे ते आत्यांचा मुलगा ह्यांच्या ते आणि हे माझे आमच्या ह्यांच्या चुलत्यांची मुलं दोन्ही. सगळा परिवार आला. आमची मुलं बाळं सगळी आली. फक्त आमच्या दोघी मुली नाही आल्या. एक त्यांची माझी मुलगी आणि एक त्यांच्या काकांची मुलगी. या दोघी नाही, ती कॅनडाला असते आणि माझी पुण्याला असते. या इकडे जावा भावा आणि ही सून लागते आमची. आम्ही ह्या तिघी जावा. चपात्या चालू आहे. आणि आता मी पूजेला बसली. ते नवग्रह वगैरे मांडतात त्याची पूजा केल्यानंतर होमाला सगळे बसायचं होतं. हे बघा देव आमचे छान देवाऱ्यात बसले. खूप प्रसन्न वाटत होतं. त्या दिवसाचं वातावरण बघाल ना तर खूप मस्त होतं. माझा हा सगळा परिवार बघा किती छान बसलाय. बस प्रणव. सगळे अगदी आमची मुलं बाळं सगळे अगदी खूप बरं वाटत होतं. खूप छान वाटत होतं. मी बसले होते त्यांच्यासमोर. सगळ्यांना बघून मला खूप भारी वाटत होतं. आमचा छोटा शिव बघा धोतर बितर नेसून हात जोडून असं छान बसलाय. होम वगैरे झालं. असं सगळं छान पूजा झाली. चांदीच्या ताटात साखरेचे कडे प्रसादरावांचे नाव घेते देवापुढे. आईने केले संस्कार, वडिलांनी केले सक्षम, शशांकराव असली सोबत संसाराचा पायावर भरकम. ओम भू बापा करा सोनू बसून. ओम स्वः ओम तस्य भोर्गम देवस्वं ध्रियोनं प्रचो अध्यात गायत्री छंद प्राणायामे विनियोगः पृथ्वीभूता देवित्वं चाराय पवित्रता. चंदनाची उटी कुंकुम केशर हिरे गणित मुकुट शोभतो बरा. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे पदकवणाला. वाट पुढे सारा तीन सांगेचा शुभ लाभेली. तीन सांगेचा शुभ लाभेली. लक्ष्मी येते घरा. बसले जाग्यावरती. खूप बरं वाटते कारण जरा उशीर होत होता देव घडायला. मुलांनी सुट्ट्या काढल्या होत्या. होळी तोंडावर आली होती. आम्हाला 20 सांगितलं, 25 सांगितली तारीख. 25पर्यंत देतो म्हणालेला. आम्ही 25च धरलेलं. 25 गेलं. 26ला आम्हाला देव मिळाले. महाशिवरात्रीच्या दिवशी आमचे देव तयार झाले. आम्ही इतकं घाबरलेलो काय करायचं काय. मी देवाला बडबडायला लागले. म्हटलं काय झाले तू काय तुला तयार काय दुकानवाला तुला तयार करणार का. तुझं तुला तयार होता येत नाही का. आपले सगळे देव बघितले कसे बसले काय. मला सांगते मला तरी खूप आनंद झाला. कोणाला टाक बसवायचे असतील तर मी तर ह्या पद्धतीने असे बसवले. आणि कसे बनले काय केलं ते सगळं तुम्ही बघितलं. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला.